पुण्याच्या उद्योग क्षेत्रातील दादागिरीवर फडणवीसांचं कठोर भाष्य. दादागिरीमुळे विकासाला खीळ. अजित पवारांसमोरच मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. अडथळा आणणाऱ्यांवर मकोका लावा. अजित पवारांचं प्रत्युत्तर. हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंचा सरकारवर हल्लाबोल. मराठी संपवण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप. भारतीय भाषेला विरोध, मात्र इंग्रजीसाठी पायघड्या का? मुख्यमंत्र्यांचा सवाल. भ्रष्टाचारी तितुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा. उद्धव ठाकरेंची भाजपवर विखारी टीका. भ्रष्टाचाराशिवाय भाजपात प्रवेश मिळत नसल्याचाही हल्लाबोल. वसतिगृहासाठी कितीही मागा, मंजूर करू. आपल्या बापाचं काय जात आहे? वादग्रस्त वक्तव्यामुळे संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी. मालेगाव बॉम्बस्फोट तपासावेळी मोदींचं नाव घेण्यासाठी मोठा दबाव. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या दाव्यानं खळबळ. तत्कालीन तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर बोट. सनातनी दहशतवादी शब्द वापरल्यानं पृथ्वीराज चव्हाण वादाच्या केंद्रस्थानी. शिवसेनेची ठिकठिकाणी आंदोलनं. चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध. पुण्याच्या यवतमधील तणावावरून राजकारणाला वेग. महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना सुपाऱ्या. राऊतांचा गंभीर आरोप. सुप्रिया सुळेंकडूनही निषेध. बिहारच्या मतदार यादीतून नाव गायब झाल्याचा तेजस्वी यादवांचा खळबळजनक आरोप. तर मतदार यादीमध्ये नाव कायम असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्ब नंतर पंतप्रधान मोदींचा स्वदेशीचा नारा. स्वदेशी वस्तूंची खरेदी करा, पंतप्रधानांचं आवाहन. माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवण्णाला कोर्टाचा दणका. मोलकर्णीच्या बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा. बंगळुरूच्या विशेष कोर्टाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.